आज सकाळी देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या मोबाईलवर एक मोठी आणि धक्कादायक बातमी आली. ही बातमी अशी होती की अनेक वर्षांपासून सुरू असलेला पेन्शनधारकांचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. आयुष्याची 25 ते 30 वर्ष प्रामाणिकपणे काम करून वयाच्या 60 नंतर पेन्शनवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण सरकारने पहिल्यांदाच केवळ पेन्शन वाढीची घोषणा केली नाही, तर त्या वाढीची अंमलबजावणी कधी होणार याची ठोस तारीखही जाहीर केली आहे. आणि ती तारीख आहे 1 जानेवारी 2026. या घोषणेनंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही पेन्शनमध्ये कोणताही मोठा बदल होत नव्हता. महागाई दिवसेंदिवस वाढत होती, औषधांचे दर दुप्पट झाले होते, डॉक्टरांची फी वाढत होती, किराणा आणि भाजीपाल्याचा खर्च वाढत होता, पण पेन्शन मात्र तेवढीच होती. अनेक पेन्शनधारकांनी मोर्चे काढले, अर्ज दिले, निवेदने सादर केली, पण तरीही परिस्थितीत फारसा बदल दिसत नव्हता. मात्र आता चित्र बदलत आहे. मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सरकारने पेन्शनधारकांसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. राज्यातील सुमारे 42 लाख पेन्शनधारक अनेक वर्षांपासून ज्या मूलभूत मागण्या करत होते त्या अखेर मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी सरकारने आर्थिक कारणे पुढे न करता थेट उपाययोजना जाहीर केल्या आहेत. कारण केंद्र सरकारकडून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून हा निधी विशेषतः पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सरकारला हे स्पष्टपणे जाणवले आहे की सध्याची पेन्शन ही आजच्या काळात जगण्यासाठी अपुरी आहे. वाढत्या वयासोबत आरोग्याचा खर्च वाढतो, औषधे नियमित घ्यावी लागतात, तपासण्या कराव्या लागतात, प्रवास खर्च वाढतो आणि अनेक वेळा कुटुंबावर अवलंबून राहावे लागते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने पेन्शन वाढीचा निर्णय घेतला आहे आणि ही वाढ एकदम न देता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे वयानुसार पेन्शन वाढ देण्याचा. जसे जसे वय वाढेल तसे तसे पेन्शनमध्ये वाढ जास्त मिळणार आहे. कारण वय वाढल्यानंतर आरोग्याच्या समस्या जास्त होतात आणि खर्चही जास्त होतो. त्यामुळे सरकारने 5 वेगवेगळ्या वयोगटांसाठी 5 स्तरांची योजना तयार केली आहे. या योजनेत 60 वर्षांपासून ते 80 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार आहे आणि सर्वाधिक लाभ अतिवृद्ध नागरिकांना मिळणार आहे. यासोबतच सरकारने हेही मान्य केले आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक खर्चातील सर्वात मोठा वाटा हा औषधे आणि तपासण्यांवर जातो. त्यामुळे सरकार 1 जानेवारी 2026 पासून एक विशेष आरोग्य कार्ड लागू करणार आहे. या कार्डच्या माध्यमातून अनेक तपासण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत मिळणार आहेत. यामुळे पेन्शनधारकांचा दर महिन्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. आजच्या घोषणेतला सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वृद्ध आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांबाबत सरकारने घेतलेला कठोर निर्णय. राज्यभरातून अशा अनेक तक्रारी येत होत्या की मुलं आईवडिलांची जबाबदारी घेत नाहीत, खर्च देत नाहीत, कधीकधी घराबाहेरही काढतात. या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट सांगितले आहे की आईवडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य आहे. जर कोणी हे कर्तव्य पार पाडले नाही तर ज्येष्ठ नागरिक तक्रार केल्यानंतर तातडीने चौकशी होईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकारने जाहीर केलेले हे सर्व निर्णय 2 टप्प्यांत राबवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात वयानुसार पेन्शन वाढ आणि आरोग्य कार्ड लागू केले जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात पुढील मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. यामुळे पेन्शनधारकांना वारंवार आंदोलन करावे लागू नये आणि त्यांना कायमस्वरूपी आर्थिक स्थैर्य मिळावे हा सरकारचा उद्देश आहे. हा निर्णय EPS पेन्शन घेणारे, राज्य सरकारकडून पेन्शन घेणारे, बँक किंवा पोस्ट ऑफिसमार्फत पेन्शन घेणारे जवळजवळ सर्व पेन्शनधारकांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांच्या जीवनात याचा थेट सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. आता पुढील भागात आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या वयोगटाला किती टक्के वाढ मिळणार आहे, आरोग्य कार्ड कसे मिळेल, मुलांनी काळजी घेतली नाही तर तक्रार कशी करायची आणि 1 जानेवारी 2026 पासून खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा होणार आहे. अशाच महत्त्वाच्या पेन्शन अपडेट्स, सरकारी निर्णय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना सर्वात आधी आणि सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आत्ताच PM सेवा मराठीला फॉलो करा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि ही माहिती इतर पेन्शनधारकांपर्यंत नक्की पोहोचवा.
आतापर्यंत आपण पाहिले की सरकारने वयानुसार पेन्शन वाढ, विशेष आरोग्य कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर संरक्षण यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पण आता सर्वात मोठा आणि दूरगामी बदल कोणता आहे हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. तो म्हणजे येणारा 8वा वेतन आयोग आणि त्याचा थेट परिणाम पेन्शनधारकांच्या आयुष्यावर. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारी पेन्शन वाढ ही फक्त सुरुवात आहे. त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर पेन्शनमध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे. कारण वेतन आयोग लागू झाला की मूलभूत पेन्शन म्हणजेच बेसिक पेन्शन वाढते आणि बेसिक वाढला की सर्व पेन्शनधारकांची रक्कम आपोआप वाढते. याचा फायदा EPS, राज्य सरकार, केंद्र सरकार, बँक आणि पोस्ट ऑफिसमधून पेन्शन घेणाऱ्या सर्व नागरिकांना होणार आहे. सरकारचा उद्देश फक्त एकदाच वाढ देण्याचा नाही, तर पुढील अनेक वर्षांसाठी पेन्शन प्रणाली मजबूत आणि स्थिर करण्याचा आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. यासाठी महागाईनुसार पेन्शन आपोआप वाढावी यावरही विचार सुरू आहे. म्हणजेच औषधांचे दर वाढले, खर्च वाढला तरी पेन्शन स्थिर राहणार नाही. यासोबतच पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाणे, कागदपत्रे जमा करणे, लाईफ सर्टिफिकेट देणे कठीण जाते. आता आधार आणि पेन्शन खाते लिंक असेल तर बहुतांश प्रक्रिया आपोआप पूर्ण होणार आहे. लाईफ सर्टिफिकेट मोबाईल किंवा घरबसल्या देण्याची सुविधा वाढवली जाणार आहे. त्यामुळे वृद्धांना वारंवार रांगेत उभे राहावे लागणार नाही. सरकारने हेही स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 पर्यंत सर्व पेन्शनधारकांचा डेटा अपडेट केला जाणार आहे. वयाची पडताळणी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून वाढलेली पेन्शन थेट खात्यात जमा होईल. जानेवारी महिन्यापासूनच नागरिकांना वाढीचा प्रत्यक्ष लाभ मिळू लागेल. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर पेन्शन सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे वृद्ध नागरिकांना दूरच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. जर संपूर्ण निर्णयांचा सारांश पाहिला तर वयानुसार 5 स्तरांची पेन्शन वाढ, विशेष आरोग्य कार्ड, EPS बेस रेटमध्ये सुधारणा, मुलांनी काळजी घेतली नाही तर कायदेशीर संरक्षण, 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अतिरिक्त वाढ आणि डिजिटल पेन्शन प्रणाली हे सगळे निर्णय एकत्र मिळून ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक बनवणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता ठोस तारखेसह जाहीर झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हातात जास्त पैसे, आरोग्याची खात्री आणि सरकारकडून संरक्षण ही 3 मोठी आश्वासने आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. ही घोषणा लाखो पेन्शनधारकांसाठी नव्या आशेचा किरण ठरणार आहे. आता पेन्शनधारकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे: आधार लिंक असणे, बँक खाते सक्रिय असणे आणि माहिती बरोबर असणे. उर्वरित काम शासन यंत्रणा स्वतः पूर्ण करणार आहे. अशाच विश्वासार्ह पेन्शन अपडेट्स, सरकारी निर्णय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी आणि सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आत्ताच PM सेवा मराठीला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि ही माहिती इतर पेन्शनधारकांपर्यंत नक्की शेअर करा.